मित्रांनो, जय मल्हार जय काळेश्वरी. अष्टविनायकाची दर्शन यात्रा आपण करतोय आणि त्यातल्या तिसऱ्या विनायकाला म्हणजेच पालीच्या बल्लाळेश्वराला आलेलो आहे. आता ही जी यात्रा करतोय ही शास्त्रोक्त यात्रा आहे. याच्यामध्ये शास्त्रानुसार जे सांगितलेलं आहे, मुद्गल पुराणामध्ये जसं वर्णन दिलेलं आहे की कुठल्या विनायकाला कुठे गेलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण ही यात्रा करतोय. पालीच्या बल्लाळेश्वराला आपण आलेलो आहे आणि भक्त बल्लाळ याला प्रसन्न होऊन विनायक या ठिकाणी प्रकट झाले आणि या स्थानावर स्थापित झाले. असे हे ठिकाण ज्या लोकांना मूलबाळ होत नाहीये किंवा वारंवार मिसकॅरेज होतात किंवा अपत्य प्राप्त होत नाहीये, अशांनी पालीच्या बल्लाळेश्वराला दर चतुर्थी किंवा अशा 11 चतुर्थ्या जर केल्या, संकष्टी चतुर्थी 11 केल्या, कुठल्याही संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करा आणि सरळ 11 चतुर्थ्या करा. बघा, नक्कीच त्याचा फायदा त्यांना पाहायला मिळेल. भक्त बल्लाळाला जसा बल्लाळेश्वर पावलाय तसा तुम्हालाही पावेल आणि अष्टविनायका याची जी यात्रा आपण करतोय त्यातल्या ह्या तिसऱ्या गणपतीचं कृपा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करा विसरू नका.